एखादी स्त्री असते जी प्रत्येक ड्रेसवर काही ना काहीतरी मॅचिंग ज्वेलरी घालते. प्रत्येक याच्यावर तिचे कानातले मॅचिंग असतात, बांगड्या मॅचिंग असतात किंवा कडे, ब्रेसलेट्स असं वेगवेगळं मॅचिंग असतं. आणि मग तिला बघून मैत्रिणींना आपल्याला काय वाटतं, "बापरे! हिच्याकडे किती वेळ असतो किंवा हिला कसं जमतं हे प्रत्येक याच्यावर मॅचिंग घालायला." मी तर बाबा आपली तेच एकच कानातलं घालते आणि बस विषय संपला. कोण बदलेल, कोण ठेवेल किंवा कोण शोधेल? आपल्याला घालायची तर फार हौस असते आणि जेव्हा आपण समोरच्याचं असं मस्त-मस्त बघतो, की हा कसा एकदम टापटीप राहतोय, अप टू डेट मस्त प्रत्येक याच्यावर मॅचिंग कानातलं, मॅचिंग बांगडी म्हणजे हौस पूर्ण करतोय. आपल्याला पण आवडतं. पण काही वेळेस काही मैत्रिणींमध्ये काय होतं, की तेच-तेच घातलं जातं. हातात एक बांगडी घातली ना बस झालं. मग प्रत्येक ड्रेसवर, प्रत्येक टॉपवर, प्रत्येक जीन्सवर सगळं तेच. कानातले पण तेच-तेच. आता हे कशामुळे होत असेल माहिती का? एकतर घाई-गडबडीमध्ये आपण सामान कुठेच्या कुठे ठेवतो. मग ते शोधायला वेळ लागतो आपल्याला. मग ते शोधण्यापेक्षा असं वाटतं जाऊ दे. जे आहे ते घालून आपण मोकळं होऊयात. किंवा मग आपण प्रॉपर ऑर्गनायझेशन म्हणजे जे ऑर्गनायझर्स असतात ना, ते वापरत नाही. त्यामुळे पण असेल, की आपल्या समोर जर आपण ऑर्गनाइज करून नीट ठेवलं, तर आपल्याला पटकन दिसतात त्या गोष्टी आणि आपण पटकन घालतो. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गनायझर्स असतात ना, ते तुमच्याकडे हवेतच. जे ऑर्गनायझर्स असतात ना, ते आपलं काम खूप ईझी करतात आणि आपल्या प्रत्येक वस्तू आपली वापरूनच होते. मग असं वाटत नाही, की अरे कपाटाचं धन झालंय, पडून-पडून तसेच खराब होतायत. मग क्लॉथ ऑर्गनायझेशन्स असतील, इयरिंग्सचे असतील, बँगल्सचे असतील, अजून पर्सचे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स मिळतात आणि त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. आणि हे काही खूप महाग नसतात बरं का, खूप स्वस्तात छान मस्त मिळतात. तर आज मी माझ्या बांगड्या ठेवत होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात. आता बांगड्यांचं पण असं असतं ना, की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या असतात. मॅचिंग काही कडे असतात, काही ब्रेसलेट्स असतात, काही प्लास्टिकच्या बांगड्या असतील, काचेच्या असतील, मेटलच्या असतील, लाखेच्या असतील, असे वेगवेगळे प्रकार असतात बांगड्यांचे आणि ते प्रत्येक स्त्रीकडे, प्रत्येक मुलीकडे हवेच. कारण आपल्या प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळे ऑर्नामेंट्स, वेगवेगळे दागिने छान वाटतात. आज मी इथेच सगळं जरा एकत्र झालं होतं. म्हटलं मस्तपैकी ऑर्गनाइज करून ठेवूयात. तर मी काय करते, कोणतं पण म्हणजे कानातले, ज्वेलरी रिलेटेड ज्याही काही बारीक-सारीक गोष्टी असतात, त्या ऑर्गनाइज जेव्हा मी करत असते ना, तेव्हा अशा प्रकारचा डार्क नॅपकिन खाली पसरवते आणि त्याच्यावर करते. म्हणजे कसं होतं, कधी-कधी स्टोन पडला किंवा काही पटकन तुटलं, तर ते तिथेच पडतं आणि आपल्याला दिसतं सुद्धा. नाहीतर मग काय होतं, आपल्याला शोधावं लागतं. खाली जर फरशीवर बसलो आपण, तर कुठे गेलं, कुठे गेलं? एखादी फिरकी असेल किंवा एखादा खडा पडला असेल, घुंगरू असेल, तर आपल्याला तो शोधावा लागतो. तर मी अशा प्रकारचा ऑर्गनायझर आणलेला आहे बँगल्ससाठी. तर इथे यामधले चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला पण काही टिप्स सजेस्ट करायच्या असतील, तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये शेअर करू शकता. आता सर्वात आधी मी या अशा प्रकारच्या बँगल्स ज्या आहेत, आता बँगल्स जेव्हा आपण आणतो ना, तेव्हा काही प्रकार आपण त्याचे लक्षात घेतले पाहिजे. आपण कसं प्रत्येक वेळेसच साडी घालतो असं नसतं. प्रत्येक वेळेसच आपल्याला एकदम मॅचिंगच हवं असं काही नसतं. म्हणून मग डेलीमध्ये आपण अशा पूर्ण बांगड्या पण नाही घालून घेऊ शकत. कारण गरमी फार असते, आपल्याला सवय नसते आणि फ्रँकली स्पीकिंग मला पण खूप बांगड्यांची सवय नव्हती. पण आता इथे येऊन लागलेली आहे आणि मला फार आवडत आहे ते घालायला. तर मग अशा प्रकारचे जे कडे असतात ना, म्हणजे बँगल्स म्हणजे एक घातली जाड तरी पण छान दिसते. म्हणजे 2-3 घातल्यासारखीच असते ती एक घातलेली. मग अशा प्रकारचे कडे, बांगड्या आपल्या कलेक्शनमध्ये नेहमी असायला हवं. मग त्या लाखेच्या बांगड्या असतील, स्टोन्सच्या असतील, कुंदन वर्कच्या असतील, अशा वेगवेगळ्या बँगल्स असतात त्या आपण त्याचा सेट आपल्याकडे हवाच. तर माझ्याकडे सुद्धा तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघितल्या त्या मल्टी कलरच्या होत्या. म्हणजे पिवळ्या ड्रेसवर लाल, नारंगी कोणत्याही ड्रेसवर जातील अशाच आहेत त्या. त्यानंतर या दुसऱ्या खड्यांच्या आहेत, कडे आहेत हे. आता हे कडे का लागतात? जेव्हा आपण रंगीत ज्या आपल्या मॅचिंग साड्या म्हणजे सॉरी साड्यांवर मॅचिंग बँगल्स जेव्हा घालतो किंवा एखाद्या ड्रेसवर, तेव्हा प्लेन पण छान दिसतातच, पण अशा मध्ये-मध्ये आपल्याला मिक्स करायला लागतात किंवा असे बाजूला-बाजूला आपल्याला दोघी साइडला लागतात. तर तेव्हा आपल्याला ते बांगड्या त्या उपयोगाला येतात, जाड कडे उपयोगाला येतात. तर मी एका साइडला कसे ठेवत आहे, एका साइडला अशा प्रकारचे माझ्या बँगल्स, कडे ठेवलेले आहेत, की जे एक-एक घालायचे रोजच्या रोज आणि बस. म्हणून मग ते एका साइडला ठेवलेले आहेत. मग त्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. अगदी काही खूप कलेक्शन नाहीये माझ्याजवळ, पण जेवढं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते.
तर अशा पद्धतीचं हे लाल बांगडी पण आहे. खूप छान आहे आणि एकच घालायची, एका हातात घड्याळ मस्त दिसतं. प्रेझेंटेबल आपण दिसतो. तर त्यानंतर आता इकडे मी काढत आहे ही गुलाबी ह्या बांगड्या आहेत. ह्या पटकन कशामध्ये मिक्स करायला पण छान दिसतात. हेवी काही आपल्याला ड्रेस घालायचा असेल, तर त्यामध्ये मग असं 4चे सेट असा मिक्स करून पण घालू शकतो किंवा एकच घालायची, रेग्युलरसाठी एक घालायची, तर मग एक सुद्धा छान दिसते. आणि ह्या अशा बँगल्स आहे की त्या पडल्या तरी फुटत नाही, काहीच नाही. फायबर प्लास्टिकच्या आहेत त्या. काही लाखेच्या आहेत, काही प्लास्टिक, काच, मेटल आणि ते एक नवीनच आलेलं आहे सध्या ते थोडंसं वागते बँगल. त्याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा. तो कोणता टाइप आहे? आणि मोत्याच्या आहेत. ह्या मोत्याचे तर कडे खूपच छान आहेत. जेव्हा आपण अशा मोठं म्हणजे भरपूर बांगड्या घालतो जेव्हा हातामध्ये, तेव्हा स्टार्टला आणि एंडला किंवा मध्यभागी असे हे कडे खूप छान दिसतात मोत्याचे. आणि मोती असा एक ज्वेलरीमधला प्रकार आहे ना, की तो नेहमीच असा एलिगंट वाटतो. व्हेनेव्हर यू यू विल कॅरी यू विल लूक फॅब्युलस आणि एलिगंटच आपला लूक येतो. त्यामुळे मोत्याच्या कलेक्शनमध्ये नेहमी तुम्ही इन्व्हेस्ट कराच. तर आता त्यानंतर अशा काही बँगल्स आपल्या कलेक्शनमध्ये ठेवायच्याच मैत्रिणींनो, त्या म्हणजे अशा स्टोन वर्कच्या बांगड्या. मग त्या गोल्डन फिनिशिंगमध्ये ठेवा, त्यानंतर सिल्वर फिनिशिंगमध्ये ठेवा. कारण अशा थोड्या बारीक ज्या असतात, थोड्या जाडसर खड्यांच्या असतात, ह्या कशासाठी लागतात? जेव्हा आपले सेट तयार करतो आपण बँगल्सचा. आता प्रत्येक वेळेसच आपण प्रत्येक इव्हेंटला असं जाऊन प्रत्येक वेळेस सेटच विकत नाही घेत ना. मग अशा ज्या असतात जसे गोल्डन प्लेन आहे, खड्यांच्या आहेत, सिल्वर प्लेन झाली, मेटॅलिक असतील, ह्या अशा कलेक्शनमध्ये आपल्या ठेवायच्याच. म्हणजे त्या पटकन आपल्याला बँगल्समध्ये मिक्स करता येतात आणि घालता येतात. मग कशासोबतही आपण पेअर अप त्या करू शकतो. म्हणून मग असं हे सेट आपल्याकडे हवेच. आणि बँगल्समध्ये असे काही कॉमन कलर ठेवायचे, की ते आपल्याला कोणत्याही साडीवर, ड्रेसवर आपल्याला ते छानच दिसतील घातल्यावर. जसं डार्क मरून असेल, डार्क रेड असेल, डार्क ब्लू असेल, येलो असेल. आता इथे माझ्याकडे पिंक आहे. तो म्हणजे असे जे काही कलर्स असतात ना, ग्रीन, ते प्रत्येक साडीवर, ड्रेसवरच जातातच. ते आपल्याकडे हवेच. म्हणजे मग प्रत्येक वेळेसच मॅचिंग काही घेण्याची गरज असं वाटत नाही. त्यानंतर ही जी बँगल आहे ती कधीतरी छान वाटते अशी आपल्याला कुर्तीजवर, पंजाबी ड्रेसवर घालायला, साडीवर घालायला. तर ही गोल्डची नाहीये. याला गोल्ड म्हणजे काय म्हणता याला बेंटेक्स. बेंटेक्सची आहे ही. तर अशा 2 बँगल्स आहेत माझ्याकडे. ॲक्चुअली 4चा सेट आहे. 2 मला सापडत नाहीये. तर ह्या सुद्धा आपल्या कलेक्शनमध्ये ठेवायच्या. त्यानंतर ह्या अशा बँगल्स. आता ह्या बँगल्स कशा आहेत ना, एक-एकच घालायला गेलं तर त्या फोल्ड म्हणजे अशा दाबल्या जातात. हा कोणता प्रकार आहे ना, मला कमेंट करून नक्की सांगा. तर या जेव्हा पण घालाल ना तुम्ही 3 किंवा 4च्या ग्रुपने घालायच्या. आणि जेव्हाही आपण जे बँगल बॉक्स ऑर्गनाइज करतो, त्यामध्ये ना कॅरी बॅग नेहमी तुमच्यासोबत राहू द्यायची. कधी-कधी आपला हात सुजलेला असतो, कधी-कधी एखादी आपली आवडती बांगडी असते, घुसत नाही, ती आपल्या हातामध्ये जात नाही. मग काय करायचं, ती कॅरी बॅग अशी जी पिशवी असते आपली हलकी पातळ पिशवी, ती आपल्या हाताला लावायची आणि मग बँगल घालायच्या. किंवा आपण कधी बऱ्याच काचेच्या बांगड्या घालतो आपण. जेव्हा आपण त्या घालतो, तेव्हा आपल्या हाताला त्या लागतात, रक्त येतं. काढताना पण तसंच होतं. मोस्टली फुटतात त्या. आपल्याला लागू शकतात, रक्त येतं. अशा ज्या काचेच्या बांगड्या असतात त्या. मग ती पॉलिथिन घालायची आणि मग त्या बांगड्या घालायच्या आणि काढायच्या. इझी पण निघतात आणि आपल्याला लागत सुद्धा नाही. आणि आपल्या कलेक्शनमध्ये तर काचेच्या बांगड्या या हव्याच. मस्त हिरवा चुडा असा प्लेन घातला तरी चालतो किंवा त्याच्या स्टार्टिंगला आणि एंडला एक-एक बांगडी घालायची खड्याची असेल, कडे असतील, वॉव! मस्तच. बँगल्स घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती अशी वरून खूप रफ नको. म्हणजे अशी कारण आपण ज्या साड्या घालतो, आपल्या जरीच्या साड्या असतील, चांगले ड्रेसेस असतील सिल्कचे, तर आपली बांगडी ड्रेसला लागते, साडीला लागतेच, पदराला आपला टच होतो हाताचा. तर मग ते पदर ओढतो, ते धागे ओढले जातात. त्यामुळे जेव्हा पण अशी बँगल घ्याल ना, तेव्हा ती अशी स्मूथ पाहिजे. तिचे म्हणजे जरी त्याला टोकं असतील ना, तरी ती अशी पाहिजे, की ती साडीत अटकणारी नको. आणि आतून पण ती बांगडी व्यवस्थित पाहिजे, नाहीतर मग आपल्याला सुद्धा लागतं. रॅशेस येतात किंवा स्क्रॅच आपल्या हाताला पडू शकतो. म्हणून बांगडी नेहमी चेक करून घ्यायची, की ती स्मूथ आहे ना आणि प्रॉपर आपली हाताची व्यवस्थित साईज घ्यायची. म्हणजे काढ-घाल करणं सोपं पडतं. म्हणून त्याच्यासाठी ती जी पिशवी साध्या आपल्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात, ज्या आपल्या भाजीसोबत वगैरे मिळतात, तीच ठेवायची
आणि जे काही आपलं ऑर्गनायझर किंवा पर्समध्ये टाकून ठेवायचे, म्हणजे आपण कुठे गेलो, घालायची गरज पडली, काढायची गरज पडली, तर पटकन आपल्याला काढता घालता येतं आणि लागत सुद्धा नाही. तर हे होतं माझं काही थोडंफार बांगड्यांचं कलेक्शन. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बँगल्स आवडतात? लाखेच्या, म्हणजे काचेच्या, प्लास्टिकच्या, त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा व्हरायटी असतात, मेटलच्या असतात, स्टोन्सच्या असतात. तर कमेंट करून नक्की सांगा. आता हे झालं माझं कलेक्शन काही. त्यानंतर ऑक्सिडाइज बँगल्सचं पण कलेक्शन आपण ठेवायलाच पाहिजे. बऱ्याचशा कुर्तीसोबत खूप सुंदर वाटतात, एलिगंट वाटतात आणि आपल्या पर्सनॅलिटीला ना बँगल्स असतील, ब्रेसलेट्स असतील, एक छान असं मस्त एन्हान्स करतात. त्यामुळे हे जे काही ऑर्नामेंट्स असतात ना, वी मस्ट कॅरी विथ आवरसेल्फ. तर घालायचे. म्हणजे असे नीट ऑर्गनाइज करून ठेवले ना मैत्रिणींनो, की ते आपल्याला घालावेसेच वाटतात. दिसतात समोर, नीट ठेवलेले असतात, मग आपण पटकन घालून ठेवतो घालतो. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, जेव्हा आपलं काम झालंय, आपल्याला काढून ठेवायचंय, तेव्हा वेळ घ्यायचा आणि व्यवस्थित त्याच्यामध्येच त्याच जागेवर ठेवायचं. प्रत्येक वस्तूला जागा असेल, तर ती वस्तू तिथेच सापडली, की आपला स्ट्रेस कमी होतो. त्यानंतर हा छोटूसा क्यूटचा बँगल बॉक्स आहे आणि हे माझ्या मुलीचा. तर त्यांच्या अशा बँगल्स लहान असतात म्हणून मी यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर तिला पण लहानपणापासूनच सवय लागावी नीट ठेवायची गोष्टी म्हणून तिचा हा सेपरेट ठेवलेला आहे आणि ती तिचा वापर झाला बँगलचा की यामध्ये ठेवते. तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑर्गनायझर्स असतात मैत्रिणींनो, ते आपल्या घरामध्ये आणा आणि ठेवा. म्हणजे कसं होईल, आपल्याला आपल्या गोष्टी ज्या घरामध्ये आहेत त्या यूज करता येतील आणि आपली पर्सनॅलिटी, जसं हे कानातले, नाकातले, हातात जे काही दागिने असतात आपले, त्यामुळे आपलीच एक पर्सनॅलिटी डेव्हलप होते. आपल्याला खूप छान फील होतं. आपल्या वस्तू वापरून होतात आणि आपण जेव्हा छान दिसतो ना, तेव्हा कुठेतरी आपला कॉन्फिडन्स अपलिफ्ट होतो. आपण समोरच्या पुढे प्रेझेंटेबल असलो, की आपल्याला मनामधून आपण एक कॉन्फिडंट फील करतो आणि त्यामुळे आपण हॅपी राहतो. त्यामुळे मग वस्तू अशा छान घेतो आपण, पण वापरत नाही. कारण आपल्याला त्या कुठेतरी दिसत नाही, हाईड होतात किंवा कंटाळा येतो काढायचा, कोण काढेल, घालेल असं होऊ नये म्हणून असे छान-छान ऑर्गनायझर्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि खूप काही महागाचे नसतातच. आता हा जो बँगल बॉक्स बघितला तुम्ही, बँगल्सचं माझं ऑर्गनायझर, ते फक्त ₹150चं होतं. सो असे वेगवेगळे ऑर्गनायझर्स घ्या. आणि असं उभं पण राहतं, जागा व्यवस्थित असतं. माझं मोस्टली सगळं पाउचेसमध्ये ठेवलेलं असतं. त्यामुळे पटकन मला ते वापरता येतं, कॅरी करता येतं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.